घरी चांगला बेत केला ना की मी असं आईला फोन करून बोलून घेते की ये तू जेवायला, मी चांगलं बनवलं आहे. म्हणजे थोडं स्पेशल काहीतरी बनवलं की तेव्हा तिला मी बोलवते जेवायला. किंवा तिला बरं वगैरे नसेल तेव्हासुद्धा मी तिला बोलवते. तर आज मस्त तिला बरं नव्हतं म्हणून मी तिला बोलून घेतलं होतं. मस्त आमच्या गप्पा रंगतात थोड्याफार. कारण की माझं असं म्हणणं असं की आजारी पडल्यावर आपण एकमेकांच्या सहवासात राहून आपण आजार विसरतो. बाई लय ओव्हर ॲक्टर आहे आमच्या घरामध्ये. माझी मम्मीच ओव्हर ॲक्टर आहे. अजून कोण आहे? मी कोणाला तरी बोलतो ओव्हर. हा सोम पण आहे का ओव्हर ॲक्टर? मम्मीला किचन मध्ये कुरडया तळायला लावते. कधी होईल? अशी मम्मी मला ना घरी आली की असं तेल लावून देते, मालिश करून देते, मसाज करून देते. तर मी तिला तेच म्हणाले की तू मेली बिली तर माझं हे सगळं कोण करेल ग मम्मी? माझे लाड मला असं तेल लावून देणार की कधी माझे ना असं डोकं दाबून देते, मला बाम लावून देते डोक्याला. मी हे लाड माझं कोण करणार आहे? तर मला बोलते मी मेली तरी येईल तुला तेल लावायला. हे काय नसतं असं काय. तर जे काय मी बोलले ॲक्च्युली तो जोकचा पार्ट असतो. मला माझ्या आईचं आयुष्य नेहमी वाढावा, तिने माझीसुद्धा नातवंड बघा हीच अपेक्षा आहे माझी.